या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडत आहे। YouTube लाईव्ह वननेस कंट्रोल पॅनल प्रायव्हेट लिमिटेड बॉल आणि स्टंपचं नियोजन सौजन्य दिलंय सुनील भाऊ गोगावले आणि जे आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय त्याचं सौजन्य दिलंय अमे इंजिनिअरिंगने, स्टेजचं सौजन्य दिलंय प्रीकॉम टूल्स प्रायव्हेट लिमिटेड, अंपायरचं सौजन्य देण्यात आलंय अभिदादा अवसरे, माजी सरपंच कोंढणपूर अवसरे नगर रामदासजी मांढरे, ग्रामपंचायत सदस्य कुसगाव, पाण्याचं सौजन्य दिलंय भगवानदादा अवसरे ॲडव्होकेट, जिल्हा परिषद जिल्हा व सत्र न्यायालय मॅन ऑफ द सिरीज सायकल सागरदादा जरांडे माजी अध्यक्ष शिवंगा प्रीमियर लीग, नंदानीता कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरचा सन्मान इथं दिला जातोय सचिनदादा शेडगे युवा उद्योजक कुसगाव। आणि या सामन्यांसाठी सर्व मॅन ऑफ द मॅच यांच्या शुभ हस्ते दिल्या त्या अनिल भाऊ गोगावले माजी अध्यक्ष मिक्स शिवंगा प्रीमियर लीग, बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने दिले ते ओंकार मोठे आयकॉन खेळाडू, ओनर विठ्ठल अमृततुल्य, या सर्वांच्या सहकार्याने पार पडत असलेली ही शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 लवकरच बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ हा सोहळा आपण पाहतोय दैदिप्यमान सोहळा, अतिशय देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं। 12 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। उपमहाराष्ट्र केसरी दत्तमामा शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। तानाजी पाटील यांना देखील आदरणीय तानाजी पाटील यांना देखील विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। अगदी देखणी स्पर्धा आपण पाहिली, स्वतःचा स्वतःसोबत वाद असावा आणि आयुष्यात रंग भरण्यासाठी एखादा नाद असावा आणि तो नाद असावा तो क्रिकेटचा, या भावनेने आपण सर्वजण इथे एकत्र आलोय आणि एक देखणी स्पर्धा आपण काल आणि आज दिवसभर पार पाडलेली पाहिली। क्रिकेट काय आहे? क्रिकेट एक अद्भुत खेळ, एक अद्भुत तंत्र, एक आपुलकी, एक जोश, एक वेळ, एक माध्यम आपल्या सर्वांना इथे एकत्रित करतं एक खेळाडू म्हणून आणि या खेळाडूंचा नक्कीच सन्मान होईल। ज्या क्षणाशी आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र आलाय। ही जी देखणी स्पर्धा शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 ज्यांच्या आयोजनाने, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या अचूक नियोजनाने, ज्यांच्या अचूक निर्णयाने जी पार पडली असे पंच अंपायर आबा चौधरी आणि त्यांचे सहकारी हेमंत वंजारी यांच्या अचूक निर्णयामुळे ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पाडली, त्यांचा देखील सन्मान होईल। क्रिकेटचा देव म्हटले जाते असे अंपायर्सना उपमहाराष्ट्र केसरी दत्तमामा शिंदे आपणास विनंती आहे स्थानापन्न व्हायचे, आपल्या हस्ते आपले शुभ हस्ते या ट्रॉफीचं आयोजन करण्यात येत आहे। आबा चौधरी आणि हेमंत वंजारी यांचा देखील सन्मान होतोय। रामदासजी मांढरे यांच्या शुभ हस्ते आबा यांचा सन्मान होतोय। नक्कीच त्यांच्या अचूक निर्णयामुळे या स्पर्धेमध्ये रंगत वाढली, अगदी निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडली। रामदासजी मांढरे आदरणीय रामदासजी मांढरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान नक्कीच होईल। क्रिकेटचं देव असं म्हटलं जातं या अंपायर्सना, एक देखणी स्पर्धा त्यांच्या अचूक निर्णयामुळे पार पडली। धन्यवाद आबा आणि आपले सहकारी हेमंत वांजरे, धन्यवाद। इथून पुढे आपलं सहकार्य असेच राहील। आता चालूला शिवंगा प्रीमियर लीगचं आयोजन आहे। आबा आणि शिवंगा गोरे यांचं नातं काहीसं वेगळं आहे आणि आतापर्यंत झालेल्या अचूक स्कोरचं विश्लेषण स्कोरर अतुल ठकुरे
यांचा देखील सन्मान होईल. धन्यवाद अतुल, आपल्यामुळे सर्व स्कोरची भूमिका अत्यंत आपण निर्विघ्नपणे पार पाडली. असे अतुल ठकूर यांचा देखील सन्मान होईल. पाटील यांच्या तानाजी पाटील यांच्या शुभ हस्ते ठकूर यांचा देखील सन्मान होईल. धन्यवाद अतुल. एक देखणी स्पर्धा पार पडली. धन्यवाद अतुल. दत्तामामा शिंदे यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं. ही जी स्पर्धा शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग ज्यांच्या थेट प्रक्षेपणामुळे पार पडली, अगदी घर बसल्या आपल्याला या लाईव्ह पाहायला मिळालं. अगदी त्यांचा देखील सन्मान होईल. PTC लाईव्ह, पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्ह यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. हा सन्मान दीपकदादा जोरवेकर यांच्या शुभ हस्ते होईल. विनंती असेल दीपकदादांना सन्मान द्यायचा आहे PTC लाईव्ह यांना. अगदी सामन्याचे क्षण ना क्षण ज्यांनी कैद केलेत, विनंती असेल PTC लाईव्ह यांना. अगदी आयुष्यभर या आठवणी आपल्या स्मरणात राहतील असे क्षण टिपले ते PTC लाईव्ह. धन्यवाद PTC लाईव्ह, आपले सहकार्य असेच असेल. आणि ज्यांनी हा भव्य दिव्य सोहळा उभारण्यासाठी मदत केली, सहाय्य केलं, असे जाधव मंडपवाले, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. पुढचा सन्मान होईल. ज्यांनी युट्यूबला सौजन्य दिलं त्यांचा देखील सन्मान होईल. वननेस कंट्रोल पॅनल यांच्या सौजन्याने युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण. वननेस कंट्रोल पॅनल एका प्रतिनिधीने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दीपकदादा जोरवेकर, राजेश भाऊ गोगावले यांच्या शुभ हस्ते दीपकदादा यांना सन्मानित केलं जातंय. अगदी युट्यूबचं लाईव्ह सौजन्य त्यांनी दिलं. दीपकदादा जोरवेकर धन्यवाद. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच आणि या सर्व ट्रॉफी यांचं सौजन्य दिलंय अमे इंजिनियर यांनी, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. अमे इंजिनिअरिंगच्या एका प्रतिनिधी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सोयजी बकाळ, स्टेज, हे भव्य दिव्य स्टेज ज्यांनी आयोजित केलं, ज्यांच्या सौजन्याने हे स्टेज दिलं गेलं, प्रिकॉम टूल्स, आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कटारिया साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. कटारिया साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. स्टेजचं सौजन्य ज्यांनी दिलं त्यांचा प्रतिनिधी आहे प्रिकॉम टूल्स. मॅन ऑफ द सिरीज सागरदादा जरांडे, माजी अध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग, तसेच नंदानीता कन्स्ट्रक्शन, त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सौजन्याने या मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान त्यांनी दिलाय, सौजन्य केलंय सायकल स्वरूपात. नक्कीच त्यांना सन्मानित केलं जातंय. त्यांच्या वतीने त्यांचे बंधू पैलवान अमोलदादा जरांडे यांना सन्मानित केलं जातंय. सुरेश सर बकाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. अगदी दानशूर व्यक्तींच्या दानशूरपणामुळे ही स्पर्धा पार पडतीये. नक्कीच त्यांच्या उपस्थितीमुळे चार चांद लावले गेली. स्टंप आणि बॉल स्पॉन्सर सुनील भाऊ गोगावले यांना देखील सन्मानित केलं जातंय. माजी उपसरपंच गोगलवाडी. अंपायर्स अभिदादा गोगावले, माजी सरपंच कोंडणपूर, तसेच अवसरीनगर रामदासजी मांढरे, ग्रामपंचायत सदस्य कुसगाव यांचं सौजन्य, अंपायरचं सौजन्य त्यांनी दिलं होतं, त्यांना देखील सन्मानित केलं जातंय.
सुरेश सर बकाळ यांच्या शुभ हस्ते हे सन्मान्य चिन्ह दिलं जातंय. आदिती कम्प्युटर्स खेड शिवापूर विनंती असेल सुरेश सर बकाळ यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचा आहे शुभ हस्ते रामदासजी मांढरे यांच्या शुभ हस्ते हे माफ करा रामदासजी मांढरे यांना सन्मान चिन्हांनी सन्मानित केलं जातंय. बेस्ट बॉलर ज्यांचं सौजन्य आलंय या स्पर्धेसाठी अगदी मोलाचं सहकार्य आला सचिन दादा शेडगे युवा उद्योजक सचिन दादा शेडगे यांना देखील सन्मानित केलं जातंय. उपमहाराष्ट्र केसरी दत्तमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते सचिन दादा शेडगे यांना सन्मान चिन्ह देण्यात येतंय. किरणजी शिंदे आपणास देखील विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय. धन्यवाद. राजेश भाऊ गोगावले यांना देखील सन्मानित केलं जातंय ज्यांनी बॉल आणि स्टंपचा ज्यांनी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य देण्यात आले. आदिती कॉम्प्युटर्स खेड शिवापूर राजेश भाऊ गोगावले यांना देखील सन्मानित केलं जातंय. राहुल दादा चौधरी युवा नेते यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातंय. राहुल दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातंय. एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 12 संघांनी इथं या इंडस्ट्रियल प्रीमियर लीग मध्ये सहभागी घेतला होता. चितळे ग्रुप ए मध्ये चितळे देसाई टेक्नोफोर, ग्रुप बी मध्ये वन्ने सिन्युमेरो प्रीकॉम, ग्रुप सी मध्ये इनकॉन मेरिटेज वाडकर ट्रान्सपोर्ट आणि ग्रुप डी मध्ये झेंडा मार्क व्हीपी चार्ज आणि अमेय या सर्व संघांनी इथं भाग नोंदवला होता. अगदी चांगला खेळ केला. बक्षीस मात्र फक्त 4 जणांना मिळालं. फक्त 4 संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झाले. राजू गोगावले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. 4 क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने प्राप्त झालं राहुल चौधरी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने दिलंय आदिती कॉम्प्युटरचे ओनर खेड शिवापूर सूरजजी बकाळ. धन्यवाद. आपल्या दानशूरपणामुळे ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडली. धन्यवाद सर. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी 11,000 रुपये रोख पारितोषिक देऊन चितळे बंधू मिठाईवाले यांचा देखील सन्मान होईल. राहुल दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते पवनजी देशमुख सर आपला देखील सन्मान होईल या ठिकाणी राहुल दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपण स्पर्धेला सहकार्य केलं. आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आपलं आणि मनपूर्वक आभारी आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये रोख पारितोषिक डॅशिंग जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्या सौजन्याने देण्यात आले. एका प्रतिनिधीने त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान चिन्ह स्वीकारायचे. ज्याने 2 दिवस चांगलं समालोचन केलं असा निखिल दादा गोगरेचा सत्कार आपले झेंडा मार्गचे मंदार पाटील सर करतील तो त्यांनी स्वीकारा. ज्यांच्या सुमधुर आवाजानंतर आपल्याला या ठिकाणी 2 दिवस आपल्याला सुमधुर आवाजाने आपल्या ठिकाणी समालोचकांनी आनंद भरून आले. आमचे सहकारी मित्र यांचा निखिल दादा यांचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. निखिल दादा तुमचंही वारंवार या ठिकाणी आमच्या इंडस्ट्रियल कंपनीला या ठिकाणी आम्हाला योगदान लाभतं. पुन्हा एकदा तुमचा अधिकाचा आभार.
या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी दत्ता मामा शिंदे यांचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. मामांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. उपमहाराष्ट्र केसरी दत्ता मामा शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यात कुस्तीमध्ये नावलौकिक केला पुणे जिल्ह्याचा, असा दत्ता मामा शिंदे यांचा देखील सन्मान होईल. दत्ता मामा यांना विनंती असेल की 2 शब्दात आपण खेळाडूंना मार्गदर्शन करायचं विनंती असेल सर्व खेळाडूंच्या वतीने. हॅलो, नमस्ते. आज या ठिकाणी शिवगंगा प्रीमियर क्रिकेट या ठिकाणी कंपनीच्या स्पर्धा होत आहेत. मला फार मनापासून आनंद होत आहे. मी रोज सकाळी इथं 5:30 पावणे 6ला असतो आणि 1 तास माझं मी एकटाच असतो. 1 तास मी वॉकिंगचं काम करतो आणि दिवस उगवल्यानंतर घरी जातो. पहिल्यापासून मनाला ती सवयच झालेली. मी 1980-81ला तालमीत गेलो आणि 500 रुपयात सगळा खर्च भागत होता. त्यावेळी आम्ही असं ग्रुपमध्ये राहायचो. 2,500 रुपये जमायचे, खोलीचे भाडं बिडं त्यावेळी भागत होतं सगळं. जसे जसे दिवस वाढत गेले तसे तसे महागाई वाढत गेली. आणि आता नवीन मुलांना विनंती आहे की सगळ्यांनी व्यायाम करा. व्यायामाशिवाय ह्या जगण्याला अर्थच नाही. कुणाला काही व्हायला लागले. त्याच्यामुळं व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हात जोडून विनंती. लहान मुलांना सुद्धा अटॅक यायला लागलेले आहेत. आमचे खेळाडू सुद्धा भरपूर अटॅकने गेलेले आहेत. त्याच्यामुळं व्यायाम हा सतत शरीराला गरजेचंच आहे. आम्ही चालत शिवभूमीला शाळेत जात होतो. त्यावेळी 5वी 6वी माझी 7वी खेळात झाली आणि शिवभूमीला मी 8वीला शाळेत आलो आणि 9वीला तर शाळा सोडून दिली. पण एक अभिमान वाटतो. मी ज्यावेळेस 1985 साली उपमहाराष्ट्र केसरी अण्णासाहेब मगरला पिंपरी चिंचवडला झालो तर मला माझ्या ठकार सरांनी आणि या भाऊ कोंड्यांनी माझ्या चुलत्याला सांगितलं की पैलवानचा सत्कार करायचा आहे शिवभूमीच्या वतीने. आणि त्या निगडी शाखेमध्ये मला माझा सत्कार केला तिथं नेऊन की आमचा विद्यार्थी. ह्याचा मला अतिशय आनंद झाला. आणि 86-87ला मी ऑल इंडियाचं तिथंच पदक घेतलं. सोलापूरला सुवर्णपदक ऑल इंडिया कॉर्पोरेशनचं मला लक्ष्मण वडारांनी चाल दिली. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान, मी फुल फॉर्ममध्ये. आणि मला त्या पैलवानचा इतका अभिमान वाटतो. मला तो म्हणला, दत्ता मी तुझ्याबरोबर लढणार नाही. मी म्हणलं अण्णा मी लढू नका, पण एक फोटो बिटो त्यावेळी काही नव्हतं, मोबाईलवर काही नव्हतं त्यावेळेस. तर ते मी पाया पडलो, हातात हात दिला आणि विजयी दिला पंचांनी. आणि मी पिंपरी चिंचवडला 33 वर्षे सेवा केली. मला एकही अधिकाऱ्यांनी कोण तुम्ही कुठं असता आणि काय करता, कारण माझं नावच तिथं अण्णासाहेब मगरला झालं. तर अधिकारी मला एकही 33 वर्षात असं नाही म्हणला की तुम्ही कुठं असता आणि काय काम करता. का तर ह्या खेळामुळं आणि कुस्तीमुळं. नक्कीच काका, मी आपणास थांबवतो. परंतु मी पाहिलंय स्वतः आपलं संघर्षमय आयुष्य मी पाहिलंय. अनेक पदकांनी आपण सन्मानित झाला आहेत. उपमहाराष्ट्र केसरी, अनेक नॅशनल चॅम्पियन आपण यशाची शिखरे आपण पादाक्रांत केली आहेत. नक्कीच इतर सर्व उपस्थित खेळाडू कुस्तीमध्ये नाहीत परंतु क्रिकेटमध्ये तरी नक्की नाव कमावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद काका, धन्यवाद. आपलं मोलाचं मार्गदर्शन झालं. धन्यवाद. ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली असे अंकुश गोगावले सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील सन्मान होईल.
अंकुश गोगावले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. सामाजिक कार्यकर्ते अंकुशजी गोगावले, तमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होईल. अंकुशजी गोगावले, मंदार पाटील यांचा देखील सन्मान होईल. प्रोजेक्टेड हेड झेंडा मार्क मंदारजी पाटील आपला देखील सन्मान होईल. तानाजी पाटील, आदरणीय तानाजी पाटील मेरिटेज इंजिनिअरिंग आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. तानाजी पाटील आपला देखील सन्मान होईल. आपल्याला सन्मानित केलं जात आहे. राहुलजी चौधरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. कुसगाव, ज्यांनी ही विकेट पाटा खेळपट्टी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि आयोजनाला सहकार्य घेतले, राहुल चौधरी यांचा देखील सन्मान होईल. पवन देशमुख, मॅनेजर चितळे यांचा देखील सन्मान होईल. विकेट बनवण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला अशा राहुलजी चौधरी यांचा देखील सन्मान होतोय. पवनजी देशमुख, मॅनेजर चितळे कंपनी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. पवन शिंदे, शिंदेवाडी, पवन देशमुख, मॅनेजर चितळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. पवन भाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. विनंती आपल्याला आपल्याला सन्मानित केलं जातंय. सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. पवनजी शिंदे यांचं देखील या स्पर्धेला अगदी सहकार्य मोलाचं राहिलं. धन्यवाद पवनजी शिंदे. राजेशजी गोगावले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. राजेशजी गोगावले यांच्या शुभ हस्ते पवनजी शिंदे यांचा देखील सन्मान होईल. पवनजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. राजेश भाऊ गोगावले यांच्या शुभ हस्ते, ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची विकेट बनवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. पवनजी शिंदे, धन्यवाद. आपलं असंच सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रीकॉम आपण पाहिला महाअंतिम मुकाबला चितळे वर्सेस प्रीकॉम. या सामन्याचा सामनावीर ठरतोय. एनी गेसेस? सौरभ गोगावले सामनावीरचा पुरस्काराने त्यांच्या वडिलांच्या हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार देण्यात येतोय. कबीरला 2 विकेट आणि तब्बल 30 धावा कुठल्यात आणि प्रीकॉम संघाला मात्र हे विजेतेपद पटकावून दिलंय. कबीरने फायनलचा सामनावीरचा किताब ज्याला मिळतोय कबीर गोगावले. आणि हाच तो क्षण आहे. कबीर गोगावले यांना सन्मान कोणाच्या हस्ते मिळतो? तो त्यांच्या वडिलांच्या हस्ते हा सन्मान मिळतो. एका बापाला अजून काय हवंय? कबीर 2 शब्द आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. या मागच्या पर्वात देखील आपल्याला बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार मिळाला होता. आता मात्र सामनावीरचा पुरस्कार मिळतोय. काय भावना असतील? आणि हा पुरस्कार आपल्याला स्वतः तुमच्या वडिलांच्या हस्ते मिळालाय. काय भावना असतील? 2 शब्दात भावना व्यक्त करायच्या आहेत. पहिली एक गोष्ट सांगायची म्हणलं तर वडिलांचा क्रिकेट खेळण्यासाठी खूप सपोर्ट आहे. त्यांच्यामुळेच आजपर्यंत इथपर्यंत आलोय. आणि पहिल्यांदा असं वाटतंय की आयोजन करून खूप त्रास होतोय. कारण इतक्या दिवस आयोजनामध्ये खेळलो होतो, पण स्वतः आपण अंगावरती आयोजन घेतलं आणि केलं तर त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत आणि जबाबदारी पण खूप आहे. त्याच्यामुळं आजपर्यंत कळलं नव्हतं आयोजन करणाऱ्यांना किती त्रास होतो, काय होतं. त्याच्यामुळं आणि सर्वांना एक विनंती करतो, जे पार्टिसिपेट संघ झाले 12 टीम झाल्या, जर आयोजनात काहीतरी कमतरता वाटली असेल तर थोडंसं समजून घ्या लहान भाऊ म्हणून. आणि पुढच्या वर्षी परत एक नवीन स्पर्धा चांगल्या ग्राउंडवरती आणि गोल ग्राउंडवरती खेळण्यासाठी बघू, संधी करू. सर्वांसाठी शुभेच्छा. धन्यवाद कबीर. नक्कीच भावना अनावर होत असतील, पण या आयोजनामध्ये आपलं मोलाचं सहकार्य राहिलं. सामनावीराने आपण पुरस्कार
पुरस्काराचा किताब मिळवला. आता वळूया आपण बेस्ट फिल्डर या इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4चा बेस्ट फिल्डर तानाजी पाटील, मेरिडेच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तानाजी पाटील सन्मानित केलं जात आहे. आपल्याला तानाजी पाटील बेस्ट फिल्डर. आपण पाहिलं रवींद्र जडेजाला, आपण पाहिलं जॉन्टी रोड्सला, आपण पाहतोय शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग मध्ये तानाजी पाटील यांना बेस्ट फिल्डरने त्यांना सन्मानित केलं जातंय. अगदी चपळ चित्ता म्हणावं लागेल शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीगचा तानाजी पाटील. आता वळूया बेस्ट बॅट्समन. एनी गेसेस कोण असेल? अगदी योग्य, ज्यांनी धावांचा रतीब रचला आणि प्रीकॉम 11 या संघाला विजेतेपद पटकावून दिले असा अष्टपैलू खेळाडू कुसगावचा वंडर बॉय मयूर तांबट. नवज्योतजी मुजुमले आपले शुभ हस्ते हा पारितोषिक देण्यात येत आहे. आपणास विनंती असेल आपले शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय मयूर तांबट यांना. अभिनंदन मयूर दादा, एक माइलस्टोन गाठला, एक स्टँडर्ड सेट केलाय आपण शिवंगा क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करून. वळूया बेस्ट बॉलर. शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर मधला बॅक टू द बॅक 2 वर्ष सलग बेस्ट बॉलर राहिला. एनी गेसेस? श्रीनाथ कदम. मागच्या पर्वात देखील बेस्ट बॉलरने आपल्याला सन्मानित केलं होतं, यावर्षी देखील आपल्याला सन्मानित केलं जातंय बेस्ट बॉलरने. अगदी भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सचिन दादा शेडगे यांच्या सौजन्याने शूज, ट्रॉफी दीपक दादा जोरवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देईल. आणि करण सचिन शेडगे आणि दीपक दादा जोरवेकर यांच्या संयुक्त शुभ हस्ते या ट्रॉफीचं सौजन्य करण्यात आलं होतं. ज्यांनी धन्यवाद सचिन शेडगे. बेस्ट बॉलर म्हणून शूज म्हणून हे बक्षीस दिलं होतं या स्पर्धेला, असे सचिन दादा शेडगे त्यांचाही खूप खूप आभार. वळूया आपण पुरस्काराकडे. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मालिकावीर वळूया मॅन ऑफ द सिरीज या चषकाकडे. अगदी अष्टपैलू कामगिरी करून प्रीकॉम संघाला विजेतेपद पटकवून दिलं या खेळाडूने. एनी गेसेस? सामना मालिकावीरचा पुरस्कार कोण पटकवेल? कबीर गोगावले, गोगलवाडीचा वंडर बॉय कबीर गोगावले यांना अनिल भाऊ गोगावले माजी अध्यक्ष यांचे शुभ हस्ते. सागरदादा जरांडे यांनी मालिकावीर हा पुरस्काराचं सौजन्य केलं होतं. राजेश भाऊ गोगावले यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित केलं जात आहे कबीरला. आणि सायकलचं सौजन्य दिलंय पैलवान अमोलदादा झरांडे यांच्या सौजन्याने. सायकल अमोलदादा जरांडे यांच्या सौजन्याने सायकलचं सौजन्य दिलंय त्यांनी. एक मोठी अचिव्हमेंट कबीर साठी. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर अष्टपैलू खेळाडू काय असतो हे त्याने दाखवून दिलंय. अभिनंदन कबीर. मालिकावीरच्या पुरस्काराने सन्मानित होतोय पैलवान अमोलदादा जरांडे यांच्या सौजन्याने सायकल दिली गेली. नक्कीच माफी असावी. एक सन्मान करण्याचा राहिला आणि त्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकापर्यंतचे पारितोषिक सन्मानित करू.
या ठिकाणी या इंडस्ट्रियल प्रीमियर लीगला चार चांद लावण्याचं काम नक्कीच आयोजकांचं असतं आणि आयोजकांशिवाय ही स्पर्धा पार पडत नाही आहे. देणगीदारांचे पुन्हा एकदा ही मी शिवगंगा इंडस्ट्रीज करून हार्दिक असा आभार मानतो. या ठिकाणी ज्यांचं अधोनात प्रयत्न रात्रीच्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मैदानाचं सौजन्य असेल किंवा रोलिंग असेल, प्रेस असेल, मैदानाचं या ठिकाणी नियोजन असेल, बक्षिसांचं असेल, सन्मानचिन्ह असेल, अधोनात प्रयत्न केले आणि यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा राहिला. या ठिकाणी कबीर गोगावले असेल, मयूर तांबट असेल, त्यानंतरनं सॅम असेल, त्यानंतरनं गणेश शिवरकर असेल, सर्व खेळाडूंनी त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवायचे. उत्कृष्ट असं प्रकारचं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं. नक्कीच या ठिकाणी पुढील वर्षासाठी नक्कीच याच्यापेक्षा काहीतरी नवीन चांगला करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो आणि पुढील चार क्रमांकासाठी आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करू. वळूया आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथं राजेश भाऊ गोगावले यांच्या सौजन्याने दिलं जातंय. 5,000 रुपयांचं पारितोषिक राजेश भाऊ गोगावले, ओनर बाय ड्रीम वेअर कन्स्ट्रक्शन. मेरिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चतुर्थ क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय. तानाजी पाटील असतील त्यांचे प्रतिनिधी. विनंती असेल सर्व खेळाडूंनी समोर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांनी या. चांगली खेळी केली परंतु हार्ड लक म्हणता येईल, त्यांना नशिबाने साथ दिली नाही आणि चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलं त्यांच्या संघाला. गेल्या वर्षी देखील त्यांनी चांगला खेळ केला, आयोजनाला देखील चांगलं सहकार्य केलं. धन्यवाद मेरिटेक इंजिनियर्स. इथून पुढे देखील अशा अपेक्षा आहेत आपण असेच शिवगंगा प्रीमियर इंडस्ट्रियल प्रीमियर लीगला आयोजन कराल, सहकार्य कराल. धन्यवाद. मेरिटेक संघाला विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करायचंय. पाटील सर, पाटील 2 शब्द आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. काय वाटतंय स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगाल? सर्वप्रथम आयोजकांचे जसं की कबीर असेल, गणेश असेल, नंदू असेल आणि या सगळ्यांचे कुणाचं नाव राहिलं असेल चुकून तर माफ करा. पण सगळ्यांनी चांगलं आयोजन केलं. खूप दिवस कमी होते, 7 ते 8 दिवस राहिले होते फक्त जेव्हा अनाऊन्समेंट झाली. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं नियोजन झालं. स्पर्धा एकदम उत्साहात आणखीन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. आम्ही 4थ्या नंबरवरती फिनिश केलं. लास्ट 2 सीझन आम्ही फायनल खेळलो आहे. नो प्रॉब्लेम. थोडं मुलांना आमच्या प्रॅक्टिसला वेळ नव्हता भेटला. एनिवे पण नेक्स्ट टाईम अजून चांगल्या प्रकारे खेळ करू असं आम्ही आश्वासन देतो. कबीर आणि ह्या सगळ्या टीमचं खूप ॲक्च्युली कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुम्ही खूप छान खेळ केला. सगळ्यात जास्त मला अभिमान वाटतो चितळे संघाचा. त्यांनी ह्यावर्षी खूप चांगला खेळ केला आहे. ते दरवर्षी मी त्यांना बघतो की ते म्हणजे बाद फिरतून वरती पण आहेत, पण ह्यावेळी त्यांनी खूप चांगलं प्रकारची टीम बनवली. आणखीन खूप चांगली टाईप फाईट दिली प्रिकॉम संघाला. एवढं बोलून थांबतो आणि पुढच्या वर्षी अजून चांगल्या प्रकारे आपण हे करू, खेळ खेळू. पुढल्या वर्षी आम्ही नक्की फायनल खेळू एवढं आश्वासन देतो मी. आणखीन थांबतो. थँक्यू पाटील सर. मोलाचं मार्गदर्शन झालं आपल्या खेळाडूंना आणि स्पर्धेला देखील चांगलं सहकार्य लाभलं. वळूया आपण तृतीय क्रमांकाकडे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याच्या सौजन्याने आले 7,000 रुपये. आदिती कॉम्प्युटर्स खेड शिवापूर तृतीय क्रमांकावरती नाव मात्र कोरलंय. झेंडा मार्क प्रायव्हेट लिमिटेड तृतीय क्रमांकावरचं पारितोषिकावरती आपलं नाव कोरलंय. सुरेशजी बकाळ यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. झेंडा मार्क प्रायव्हेट लिमिटेड संघाला अगदी सुरेख अप्रतिम फटकेबाजी करून तृतीय पारितोषिकावरती नाव मात्र कोरलंय या संघाने. स्पोर्ट्समन स्पिरिटचं देखील आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं. झेंडा मार्क, धन्यवाद झेंडा मार्क 11. झेंडा मार्क आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, वैभव सर. स्पर्धेबद्दल बोलायचे.
2 मिनिटात भावना व्यक्त करायच्या आहेत. पार्टिसिपेट केला, आम्हाला हा चान्स कबीरमुळे भेटला, पण कबीर आणि त्यांची टीम तांबट सर किंवा ऑल सगळ्यांनी खूप चांगलं ऑर्गनाईज केलं आणि आम्ही पहिल्यांदा पार्टिसिपेट केलेलं आहे. परत नेक्स्ट इयरला कधी पण भरेल तर आम्ही करत राहील आणि आम्ही इच्छा करतो की अजून टीम वाढतील, 12पेक्षा 18 20 अजून वाढू द्या, म्हणजे मजा येईल अजून खेळायला. छान झालं, मजा आली. वळूया आपण द्वितीय क्रमांकाकडे. धन्यवाद सर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय 11,000 रुपये चितळबंधू मिठाईवाले यांच्या सौजन्याने. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. विजय निश्चित असल्यावरती डरपोक सुद्धा लढतो, परंतु खरा योद्धा तोच असतो जो पराजय होणारे माहीत असून सुद्धा जिंकण्यासाठी लढतो. चितळ संघाने मात्र द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय. अगदी सुरेख कामगिरी केली. फायनलला मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला प्रिकॉम संघांच्या विरोधात, परंतु काय आत्मविश्वास होता. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दत्तमामा शिंदे उपमहाराष्ट्र केसरी यांच्या शुभ हस्ते यांना सन्मानित केलं जातंय. अभिनंदन चितळे. विकास मुजुमले चितळे संघाचा खेळाडू, आपणास विनंती असेल, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, काय भावना असतील. खेळ मात्र चांगला केला, मात्र नशिबाने मात्र साथ दिली नाही. विनंती असेल, स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल. हॅलो, काय चुका झाल्या आपल्याकडून. प्रथमतः आयोजकांचे मनपूर्वक आभार. दरवर्षी आम्ही 3 वर्ष सलग आम्ही ट्राय करतोय, यंदाचं 4थं वर्ष. दरवर्षी आम्ही उपांत्य फेरीत येऊ शकलो नाही. पहिल्या 2 सामन्यांमध्येच आमचा पराजय होऊन आम्ही रिटर्न जात होतो, परंतु आमच्या टीमची एक इच्छा होती की आपण कोणता तरी एक नंबरमध्ये यावं आणि सगळ्या खेळाडूंनी ह्यावेळेस उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे सर्वांचे आभार आणि सर्व मान्यवरांचे आभार आणि आयोजकांचे आभार. धन्यवाद विकास सर. आपल्या संघाला नक्कीच दखलपात्र कृती केली आहे. आपल्या संघाला नक्कीच लक्षात ठेवेल. हे शिवगंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 1 आणि ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहिली तो क्षण मात्र आलाय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॅशिंग जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या सौजन्याने देण्यात आले. 15,000 रुपयांचं रोख पारितोषिक. जो जीता वही सिकंदर. प्रीकॉम 11 प्रथम क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय. प्रीकॉम 11 या संघाने दत्तामामा शिंदे उपमहाराष्ट्र केसरी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय. अगदी जो जीता वही सिकंदर. अगदी मागच्या वर्षी मात्र पराभवाच्या जखमा घेऊन उतरलेला हा संघ यावर्षी मात्र ताकदीने खेळताना दिसला आणि प्रथम क्रमांकावरती नाव कोरलं प्रीकॉम 11 या संघाने. अभिनंदन प्रीकॉम 11. मयूर दादा तांबट अष्टपैलू खेळाडू, आपणास विनंती असेल 2 शब्दात भावना व्यक्त करायच्या आहेत. समीर दादा अवसरे आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. शिवगंगा इंडस्ट्री सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती आहे, यापेक्षा पुढील वर्षी जे इंडस्ट्रियल लीग पर्व 5 होईल त्याच्यामध्ये सर्वात जास्त खेळाडूंना या ठिकाणी प्राधान्य देऊन चांगल्या अशा पद्धतीचे या ठिकाणी नियोजन केलं जाईल. नक्कीच इथे एक बॅच जमा होतीये, ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. आणि या ठिकाणी शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग ची सांगता झाली. या ठिकाणी असं घोषित करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.